नमस्कार. माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 8वीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत. तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर. इयत्ता 8वी विषय गणित, घटक एकचल समीकरणे. आणि आज आपल्याला पाहायचं आहे एकचल समीकरणांची उकल, सोल्युशन ऑफ इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. सुरुवात करूया. चला तर मग जरा आठवूया. मागील इयत्तांमध्ये आपण एका चलातील समीकरणांचा अभ्यास केला आहे. समीकरणात दिलेल्या चलासाठी जी किंमत ठेवल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात ती किंमत म्हणजे त्या समीकरणाची उकल असते. म्हणजे समीकरणात जे चल दिले ना त्या चलासाठी जी किंमत आपण ठेवतो ती किंमत समजा ठेवली आणि त्याच्यामुळे समीकरणाच्या दोनही बाजू समान होतात, अर्थात ती किंमत म्हणजे त्या समीकरणाची उकल असते. समीकरण सोडवणे म्हणजे काय तर त्याची उकल शोधणे होय. समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण सत्य असते. बघा, समीकरण आहे त्याच्या दोन्ही बाजूंवर समान क्रिया केली तर जे समीकरण मिळेल ते सत्य असते, खरे असते. या गुणधर्माचा वापर करून आपण नवीन सोपी समीकरणे तयार करून दिलेले समीकरण सोडवतो. प्रत्यक्षात उदाहरण सोडवताना हे मी काय बोलतोय ते तुमच्या लक्षात येईल. समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर करण्याच्या क्रिया कोणत्या क्रिया करतात? दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवणे. पहिले एक तर दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवतात. दोन्ही बाजूतून समान संख्या वजा करणे. हा समान शब्द महत्त्वाचा आहे. इकडे जर एखादी संख्या वजा केली तर तीच संख्या दुसऱ्या बाजूतून पण वजा करायला लागते. इकडे जर एखादी संख्या मिळवली तर तीच संख्या दुसऱ्या बाजूलाही मिळवायला लागते. दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे. एका बाजूला जर एका संख्येने गुणलं तर त्याच संख्येने दुसऱ्या बाजूला देखील गुणायला हवं. मनाला वाटेल ती संख्या घेतली एकीकडं आणि दुसरीकडं दुसरी, असं चालत नाही. दोन्ही बाजूंना शून्येतर समान संख्येने भागणे. शून्येतर म्हणजे शून्य नाही घ्यायचा, शून्य सोडून इतर समान संख्येने भागणे. तर या क्रिया समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर केल्या जातात. खालील समीकरणे सोडवण्यासाठी रिकाम्या जागा भरा. पहिलं उदाहरण आहे x + 4 = 9. इथे बघा ही रिकामी जागा आहे. आता आपल्याला x ची किंमत काढायची असते, बरोबर आहे. म्हणजे 4 या ठिकाणी नको, मग हा 4 इकडे नको. यासाठी इथे जर 4 अधिक आहे तर तो इथे -4 केले आहे, म्हणजे +4 -4 = 0 येईल. म्हणून इथे 4 लिहायचे, इथे 4 लिहायचे. आता इथे 4 का? इकडे जर तुम्ही 4 वजा करताय तर मगाच्या नियमाप्रमाणे इकडे सुद्धा विरुद्ध बाजूला सुद्धा 4 वजाच केले पाहिजेत. इकडे बेरीज केली, इकडे बेरीज, इकडे वजा केली, इकडे वजा. आता नियम लक्षात येत आहेत तुमच्या. बघा, म्हणून x बरोबर हे बघा 4 मधून 4 गेले, 0 राहिले, म्हणजे इथे xच राहिला. x + 0 = x. 9तून 4 गेले 5. पहिलं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण काय? x - 2 = 7. आता या ठिकाणी बघा x - 2 आहे, इथे अधिक काय करायचं, काय लिहायचं इथे, इथे आणि इथे. तर दोन्हीकडे एकच संख्या असेल आहे ना, समान संख्या या ठिकाणी मिळवली जाते ना दोन्ही बाजूला. किंवा दोन्ही बाजूला समान संख्या वजा केली जाते, किंवा दोन्ही बाजूला समान संख्येने गुणलं जातं, किंवा दोन्ही बाजूने समान संख्येने भागलं जातं. या ठिकाणी बेरीजची क्रिया म्हणजे इकडे जी संख्या असेल तीच इकडे असेल. आता या ठिकाणी -2 आहे ना, मग आपल्याला x ची किंमत काढायची. म्हणजे हे 2 इथून गेले की x ची किंमत मिळेल आपल्याला. मग हे 2 घालवण्यासाठी इथे जर -2 आहे तर +2 करायला लागतील, म्हणजे -2 + 2 = 0 होतील. म्हणून इथे 2 लिहिले, इथे पण 2 लिहायला लागेल. आणि इकडे जी संख्या लिहितो डाव्या बाजूला तीच उजव्या बाजूला लिहायला लागेल. आता बघा -2 + 2 0, म्हणून x - 0 = x आले. 7 + 2 9 झालं आपलं उदाहरण. तिसरं उदाहरण
x/3 बरोबर 4. आता बघा x/3 गुणिले या ठिकाणी चौकटीत काय लिहायचं. आता एक लक्षात ठेवा, एक्सची किंमत काढायची म्हणजे एक्स एकटा हवा. मग यासाठी हे 3 नको. मग 3 इकडे छेदस्थानी आहे म्हणजे भागाकाराची क्रिया. मग हा 3 आपल्याला नको, तर इथं तो अंशामध्ये लिहिला इथे 3 म्हणजे 3 एके 3 3 एके 3 म्हणजे इथे एक्सच राहिला. म्हणजे एक्सची किंमत आपल्याला इकडे एक्स बरोबर काय आहे ते मिळेल. मग इथे जर 3 घेतला तर इथेही 3 घ्यायला पाहिजे. म्हणजे बघा 3 एके 3 3 एके 3 गेला म्हणजे डाव्या बाजूला एक्स राहिला आणि इकडे 4 त्रिक 12 म्हणून एक्स बरोबर 12. लक्षात येते. चौथं उदाहरण 4x बरोबर 24. 4x छेद किती लिहायचं आणि 24 छेद किती लिहायचं. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे, बरोबर की नाही. एक्सची किंमत काढायची म्हणजे या ठिकाणी 4 नको. मग हा इकडचा 4 नको, यासाठी याला कुणी भागायला लागेल, 4ने भागलं की 4 एके 4 4 एके 4 म्हणजे फक्त एक्स राहील, कारण एक्स गुणिले 1 एक्सच येतं म्हणून इथे 4 दिले. जर तुम्ही इकडे डाव्या बाजूला 4 लिहिलेत छेदस्थानी, तर इकडे उजव्या बाजूला पण 4 छेदस्थानी लिहा. आता तुम्हाला माहिती आहे इथे एक्स कसा आला माहिती आहे तुम्हाला. 4 एके 4 4 एके 4 म्हणजे एक्स राहिला आणि 4 एके 4 आणि 4 6 24 म्हणजे 6/1. पण 6/1 लिहित नाहीत, 6च लिहितात म्हणून एक्स बरोबर 6. आलं लक्षात. पुढे जाऊया, जाणून घेऊया एकचल समीकरणांची उकल. सोल्युशन ऑफ इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. कधीकधी समीकरण सोडवण्यासाठी त्यावर एकापेक्षा जास्त क्रिया कराव्या लागतात. अशा समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर क्रिया करून उकल काढण्याचे काही प्रकार पाहू. आतापर्यंत आपण एकच क्रिया बघितली होती. एकतर आपण बेरीज केली किंवा वजाबाकी केली किंवा गुणाकार केला भागाकार केला. पण कधीकधी समीकरण सोडवण्यासाठी एकच क्रिया करून नाही तर एकापेक्षा जास्त क्रिया कराव्या लागतात. आणि म्हणून आपण अशा दोन्ही बाजूंवर क्रिया करून उकल काढण्याचे जे काही प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. उदाहरण 1, पुढील समीकरणे सोडवा. आता पहिलं उदाहरण बघा. 2 गुणिले कंसात x वजा 3 बरोबर 3/5 गुणिले कंसामध्ये x अधिक 4. उकल. दोन्ही बाजूंना 5ने गुणू. ठीक आहे, म्हणजे ही बाजू जी आहे डावी बाजू त्यालाही 5ने गुणायचं आणि ही उजवी बाजू आहे त्यालाही 5ने गुणायचं. सुरुवात करा. 2 गुणिले 5 आणि कंसामध्ये x वजा 3 आपण आहे तसेच लिहिले बरोबर 3/5 गुणिले 5 आणि कंसामध्ये x अधिक 4 आहे तसंच लिहिले. आता या ठिकाणी बघा हा गुणाकार तुम्हाला येतो ना. 2×5 कंसामध्ये x वजा 3 आहे तसं लिहिले म्हणजेच काय 10 गुणिले कंसात x वजा 3 बरोबर. आता इथे 3 कसं आलं तर या 5चा या 5ला भाग गेला ना. 5 एके 5 5 एके 5 म्हणजे अंशात 3 राहिले गुणिले 1 म्हणजेच 3 ना. म्हणून 3 गुणिले कंसात x अधिक 4 बरोबर. आता हा गुणाकार करून घ्या. 10ने x ला गुणलं 10x झाले. 10ने वजा 3ला गुणलं वजा 30 झाले म्हणून 10x वजा 30 बरोबर. 3ने x ला गुणलं 3x. 3ने 4ला गुणलं 3×4 12 12 झाले. दोन्ही बाजूत 30 मिळवू. आता या दोन्ही बाजूमध्ये 30 मिळवूया. आता हे 30 का मिळवायचे कारण या ठिकाणी बघा आपल्याला एक्सची किंमत काढायची असते की नाही. समीकरण कधी सोडवून होणार ज्यावेळेला एक्सची किंमत मिळेल समीकरण सोडवून होईल. मग आता या ठिकाणी काय करायचं आहे एक्स हवेत म्हणजे हे पद आपल्याला घालवायचं आहे. इथे हे वजा 30 आहे ते घालवण्यासाठी अधिक 30 केले म्हणजे ते 0 होईल. म्हणजे इकडे एकटे 10x राहतील. लिहिल्यावर लक्षात येईल बघा. म्हणून 10x वजा 30 अधिक 30 बरोबर 3x अधिक 12 अधिक 30. लक्षात आलं. वजा 30 अधिक 30 म्हणजे 0 म्हणून इथं 10x राहिले आणि इकडे तुम्हाला माहिती आहे 3x आहे तसेच आणि 12 आणि 30 यांची बेरीज केली तर होते 42 म्हणून 3x अधिक 42 बरोबर आहे. दोन्ही बाजूतून 3x वजा करू. आता आपल्याला काय करायचं आहे हे इकडचे 3x नको ते इकडे आले पाहिजेत म्हणजेच आपल्याला x 10x बरोबर किती किंवा x बरोबर किती ते इकडे राहील. म्हणून काय केलं दोन्ही बाजूतून 3x वजा करूया. म्हणून 10x वजा 3x बरोबर 3x अधिक 42 वजा 3x बरोबर आहे. 10x मधून 3x गेले 7x. 3x मधून 3x गेले 0 0 अधिक 42 42. आता बघा पुढे
दोन्ही बाजूंना 7ने भागून. आता 7ने का भागायचं आहे? कारण आपल्याला एक्सची किंमत काढायची, म्हणजे एकटे एक्स राहतील डाव्या बाजूला, तेव्हा उजव्या बाजूला जे काय असेल ती त्याची किंमत होईल. आणि म्हणून हे 7 घालवण्यासाठी आपण हे इथे गुणाकार क्रिया आहे, घालवण्यासाठी त्याच्या विरुद्ध क्रिया भागाकार करावी लागेल. म्हणून 7x/7 बरोबर 42/7. आलं लक्षात? आता 7 एके 7, इथे 7 एके 7, बरोबर आहे. 7 एके 7 आणि 7 6 42. म्हणून x बरोबर 6 उत्तर आलं. म्हणजे अशा पद्धतीने आपण पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे. पुढे जाऊया. 9x - 4 बरोबर 6x अधिक 29. आता हे उदाहरण सोडवायचंय, समीकरण सोडवायचंय, त्याची उकल करायची. दोन्ही बाजूत 4 मिळवू. काय करायचं आपल्याला? दोन्ही बाजूत 4 मिळवायचे, कारण आपल्याला 9x एकटे ठेवायचे, म्हणजे हे 4 घालवायचे, त्यासाठी दोन्ही बाजूत 4 मिळवू. 9x - 4 अधिक 4 म्हणजे इथे 0 होईल, बरोबर 6x अधिक 29 अधिक 4. आपल्याला माहिती आहे डाव्या बाजूला जी क्रिया केली जाते तीच उजव्या बाजूला क्रिया केली जाते. इकडे 4 मिळवले म्हणून इकडे 4 मिळवले. आता उत्तर काय आलं? म्हणून 9x बरोबर 6x अधिक 33, कारण हे -4 अधिक 4 म्हणजे 0. 9x - 0 बरोबर 9x, आणि हे 6x अधिक 29 आणि 4ची बेरीज केली 33. पुढे दोन्ही बाजूतून 6x वजा करू, बरोबर की नाही? म्हणजे आता काय होईल? 9x - 6x आणि इकडे 6x अधिक 33 वजा 6x. लक्षात येते ना? 9x - 6x बरोबर 6x अधिक 33 वजा 6x, म्हणून 3x बरोबर 33 आले. हो की नाही? दोन्ही बाजूंना 3ने भागू. इकडे आपल्याला x एकटे ठेवायचे आहेत, त्यासाठी आपण काय करू? हे 3 घालू. इथे ती गुणाकाराची क्रिया आहे, ते घालवण्यासाठी उलटी क्रिया भागाकार, उलट क्रिया करायला लागते, म्हणून भागाकार क्रिया करावा लागेल. म्हणून 3ने भागतोय आपण. 3x/3 बरोबर 33/3. इथे 3ला भाग गेला बघा. 3 एके 3, 3 एके 3, इथे 3 एके 3 आणि 11. 3 एके 3, 3 एके 3, 11 आले. म्हणून x बरोबर 11. बरोबर आहे? अशा पद्धतीने हे उदाहरण आपलं झालेलं आहे. तिसरं उदाहरण बघा. 2/3 अधिक 5a बरोबर 4. सोडूया. रीत 1. पहिल्यांदा 2 पद्धतीने सोडवतात. पहिली पद्धत बघूया. प्रत्येक पदाला 3ने गुणू. आलं लक्षात? प्रत्येक पदाला आपल्याला हे 3 छेदस्थानचे घालवायचे म्हणून आपण ते करतोय. 3 गुणिले 2/3 अधिक 3 गुणिले 5a. म्हणजे समजा हे कंसात आहेत आणि त्याला 3 ने गुणायचं आहे, म्हणून पहिल्यांदा 3 गुणिले 2/3 आलं, अधिक 3 गुणिले 5a. प्रत्येक पदाला गुणतोय, म्हणून हे या ठिकाणी इकडे पण गुणलंय 2/3ला आणि 5a पण गुणलंय, बरोबर 4 गुणिले 3. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे 3 एके 3, 3 एके 3, म्हणजे काय राहिलं? 2 अधिक 15a, कारण 3 15 होतात, म्हणून 2 अधिक 15a आणि इकडे 4 गुणिले 3 12 होतात, म्हणून 15a बरोबर 12 वजा 2. आता मगाशी आपण काय करत होतो? तुम्ही सुरुवातीला शिकत होतात म्हणून इकडे वजा 2, इकडे वजा 2 केले. आता इथं समजून घ्यायचं, आपण थेट गणित सोडवायचं की बाबा हे 2 विरुद्ध दिशेला जाताना विरुद्ध क्रिया, म्हणून हे वजा 2 झालेले आहेत. म्हणजे काय? इकडे पण वजा 2 केलेत, इकडे पण वजा 2 केलेत. 2 वजा 2 0, म्हणून हे फक्त 15 आले, आणि इकडे 12 वजा 2, म्हणून 15a बरोबर 10. म्हणून a बरोबर 10/15. आता हे कसं आलं? आपल्याला a ची किंमत काढायची, मग हे 15 नको, हे 15 इकडे नको, म्हणून इथे गुणाकाराची क्रिया आहे, म्हणून त्याची विरुद्ध क्रिया भागाकाराची असते. म्हणून इकडे पण 15, इकडे छेदस्थानी 15, म्हणजे इकडे पण 15 म्हणजे छेदस्थानी 15, इकडे छेदस्थानी 15, 15 एके 15, 15 एके 15, म्हणजे इकडे राहिले a आणि इकडे 10/15. तुम्हाला माहिती आहे 5च्या पाड्यात दोन्ही आहेत, 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10, म्हणून a बरोबर 2/3. ही झाली पहिली रीत. पहिल्या रीतीने आपण a बरोबर 2/3 ही किंमत काढलेली आहे. तर दुसरी रीत बघू. दोन्ही बाजूतून 2/3 वजा करू.
2/3 अधिक 5a वजा 2/3 बरोबर 4 वजा 2/3 म्हणजे इकडं फक्त 5a राहिलं. बरोबर आहे का? 2/3 मधून 2/3 गेले, 0 राहिले. 5a अधिक 0 5a. बरोबर. आता इथे 12 वजा 2 कसे आले? ह्यांचा छेद समान नाही, मग वजाबाकीची क्रिया होत नसते. मग त्यासाठी छेद समान काढण्यासाठी काय केलं? तिरकस गुणाकार करतो आपण. म्हणून 3 ने 4 ला गुणलं 12 आले. वजा इथे याचा छेद असताना 1 आहे, 1 गुणिले वजा 2 वजा 2 म्हणून 12 वजा 2 छेद 3. हे येत आहे तुम्हाला, हे याच्यामध्ये काय अडचण नाही. म्हणून 5a बरोबर 10/3. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? याची किंमत काढायची. म्हणजे हा a एकटा हवा, म्हणजे हा 5 इकडे नको. म्हणून दोन्ही बाजूंना 5 ने भागून 5a/5 बरोबर 10/3 गुणिले 1/5. बरोबर आहे. मग इथे 5 ला 5चा भाग गेला, म्हणजे इकडे नुसतेच ए राहिले. आणि बघा 5×1=5, 5×2 = 10, म्हणजेच ए बरोबर 2/3. म्हणजे आपल्या या पद्धतीने आपण ए बरोबर 2/3 सोडवलेलं आहे. रीत 1 रीत 2 बघितल्यात. तुम्हाला कुठली सोपी वाटेल त्या पद्धतीने सोडवा. जर ए बी सी डी या शून्येतर राशींसाठी शून्य नसाव्यात, ही पहिली अट आहे. a/b बरोबर c/d, तर दोन्ही बाजूंना b गुणिले d ने गुणून AD बरोबर BC हे समीकरण मिळते. याचा उपयोग करून उदाहरणे सोडू. आता AD बरोबर BC हा जो तिरका गुणाकार आहे ना, याचा उपयोग करून उदाहरणं सोडवायचे. पण हे आलं कसं ते बघूया का जरा? म्हणजे तुम्हाला हे कळायला पाहिजे की दोन्ही बाजूंना b गुणिले d ने गुणलं म्हणजे नक्की काय केलं. बघा a/b बरोबर c/d, दोन्ही बाजूंना b गुणिले d ने गुणायचे म्हणजे काय? a/b गुणिले b गुणिले d डाव्या बाजूला पण गुणलंय, आणि c/d गुणिले b गुणिले d म्हणजे उजव्या बाजूलाही गुणलंय. आता तुम्हाला माहिती आहे ह्या बीचा या बीशी भाग गेला, म्हणजे इकडे काय AD राहिले ना, या डीचा इथल्या डीशी भाग गेला म्हणजे इथे CB म्हणजेच BC ना. म्हणून AD बरोबर BC येतं. कसं येतं ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. आता प्रत्यक्षात उदाहरण सोडवताना चौथं गणित आहे बघा. x-7 कंसात छेदस्थानी x-2 बरोबर 5/4. म्हणजे आता ते हे A, हे B, हे C आणि D. म्हणूनच AD आहे की नाही, म्हणून हा A हा D म्हणजेच AD बरोबर BC. म्हणजे हा B आहे आणि हा C आहे. ठीक आहे. म्हणून हे लिहून घेतलं आपण कसं आहे ते. आता 4 ने x ला गुणलं 4x येतं, 4 ने ऋण 7 ला गुणलं ऋण 28 येतं, म्हणून 4x वजा 28. 5 ने x ला गुणलं 5x, 5 ने ऋण 2 ला गुणलं म्हणजे ऋण 10. 4x वजा 28 बरोबर 5x वजा 10. म्हणून बघा आपण काय केलं, हे 5x आहेत उजव्या बाजूला असताना ते धन आहेत, म्हणजे ते डाव्या बाजूला येताना त्याचे ऋण झाले. हे 28 जे आहेत ते ऋण आहेत डाव्या बाजूला, ते विरुद्ध दिशेला जाताना ते धन होतात. म्हणून वजा 10 अधिक 28. ते करा, वजा x येईल इथे, वजा 1x ना, पण 1 काय लिहित नाहीत म्हणून वजा x. वजा 10 अधिक 28, मोठ्यातून लहान वजा करा, चिन्ह मोठ्या संख्येचं द्या. 28 मधून 10 गेले 18 आले, चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे ते धन, धनचिन्ह काय आपण देत नाही. म्हणून वजा x बरोबर 18 म्हणजेच x बरोबर वजा 18. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवलं. पुढचं उदाहरण 8m वजा 1 छेद 2m अधिक 3 बरोबर 2. ठीक आहे, मगाच सारखंच. आता आपल्याला हे A, हे B, हे C आणि D पाहिजे ना काही, म्हणून D काय आहे? 1 आहे. A B C D म्हणजे AD गुणिले BC. ठीक आहे, इथे लिहिल्यावर लक्षात येईल बघा. 1 ने 8m वजा 1 ला गुणायचं बरोबर, आणि 2 ने 2m अधिक 3 ला गुणायचं, किंवा 2m अधिक 3 ने 2 ला गुणायचं, दोन्ही एकच. गुणाकार केला. 8m वजा 1 बरोबर 2 ने 2m ला गुणलं 4m, 2 ने 3 ला गुणलं 6, म्हणून 8m वजा 1 बरोबर 4m अधिक 6. पुढे बघा, हे 4m विरुद्ध दिशेला जाताना म्हणजे उजव्या बाजूला आहेत ते डाव्या बाजूला येताना ते ऋण होतील, कारण त्याचं चिन्ह धन आहे, विरुद्ध क्रिया होते ना, म्हणून ऋण. म्हणून 8m वजा 4m आणि हे ऋण 1 आहे ते विरुद्ध दिशेला जाताना धन 1 होतील, म्हणजे अधिक 1 झाले. 8m मधून 4m गेले 4m आणि 6 अधिक 1 7, म्हणून 4m बरोबर 7.
आता आपल्याला एमची किंमत पाहिजे, 4 नकोत म्हणून तो विरुद्ध दिशेला पाठवू. इथे गुणाकाराची क्रिया आहे, विरुद्ध दिशेला जाताना भागाकाराची क्रिया होते म्हणून 7/4 होईल ना, म्हणून एम बरोबर 7/4. तर अशा पद्धतीने आपण हे सुद्धा उदाहरण सोडवलेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि हो, जे बेलचा आयकॉन दिसतंय ना त्यालाही क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.